नमस्कार तुम्हा सर्वांना माझ्याकडून हॅपी न्यू इयर. तर चला आता न्यू इयरसाठी बनवूया घरच्या साहित्यांपासून खूप स्वादिष्ट असा केक. तर सुरुवात करूया केक बनवायची. तर सगळ्यात आधी मी हे बटरवाले बिस्किट घेतलेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले. तसंच त्यामध्ये मी छोटे 2 चम्मच साखर घातलेली आहे. साखर घातल्यानंतर छोटे 2 चम्मच कोको पावडर ते पण टाकलेली आहे. आणि ते झाल्यानंतर थोडंसं दूध घातलं. दूध घातल्यानंतर लक्षात आलं की तेल घालायचं आहे, तर थोडा एक छोटा 1 चम्मच तेल घातलं आणि छान असं फाईन बारीक अशी पेस्ट करून घेतली. नंतर ते काढून घेतली एका भांड्यामध्ये. मग त्यामध्ये कोको पावडर आणि बेकिंग सोडा घातला. परत मिक्सरच्या भांड्यात थोडं दूध घातलं आणि ते त्या मिश्रणामध्ये मी मिक्स केलं दूध आणि छान असं मिक्सर एकजीव पूर्ण करून घेतलं. आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक लावायचा आहे त्याला तेल, तूप किंवा बटर लावून घ्यायचं. तर मी तूप लावून घेतलेलं आहे. आणि जे सगळं मी मिश्रण बनवलेलं आहे केकचं, तर ते ज्याच्यामध्ये आपल्याला केक लावायचा आहे त्या भांड्यामध्ये सगळं ओतून घेतलं व्यवस्थित आणि थोडंसं असं टॅप करून घेतलं. आणि महत्त्वाचं म्हणजे वरून छान मी त्याच्यावर आता चॉकलेट खिसून घातलेला आहे आणि काही थोडे तुकडे पण मी वरून लावले. गार्निशिंगसाठी थोडेसे तीळ मी त्यावर घातले. सुंदर पण दिसतात आणि खायला पण छान लागतं. 1 ते 2 असे बदाम पण खिसून घातली आणि वाळू मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलेली होती आणि छान असं भांडं वाळू गरम झाली आणि त्यामध्ये स्टँड ठेवून मी केक ठेवलेला आहे. मस्त 3 ते 4 मिनिटे फुल आचेवर नंतर कमी आच करून 15 मिनिटे मी परत शिजवून घेतला आणि केक मस्त असा शिजवून झालेला आहे. तुम्हाला दाखवते, पण थोडा सध्या गरम आहे म्हणून. पण एकदम छान असा झालेला आहे. तसंच मी आता केकला साईडला ठेवलंय आणि एका प्लेटमध्ये साखर टाकली, त्यामध्ये पाणी. हे छान आता विरघळण्यासाठी बाजूला ठेवलं. परत वाळू गरम होती म्हणून त्यावर चॉकलेट पण मेल्ट करायसाठी ठेवलं. 2 पाव घेतले, त्याच्या कडा काढून घेतल्या ब्रेडच्या आणि त्याच्यावर जे आपण साखरेचं पाणी केलेलं आहे ते त्यावर मी लावत आहे आणि मधून त्या कट करून घेतले छान त्रिकोणी स्लाईडमध्ये आणि केक पण तुम्हाला काढून दाखवते. एकदम स्पंजी आणि छान असा जाळीदार झालेला आहे. बघा तुम्हाला तर दिसतच असेल. मस्तच झालंय. आणि आता मी चॉकलेट पण मेल्ट झालं. केकचे आता छान असे 4 भाग करून घेणार. एकदम मऊ आणि स्पंजी झाला आणि खायला पण खरंच खूप असा छान असा झालेला आहे. तर थोडंसं म्हटलं गार्निशिंग करून घेऊया परत. तर जो आपण पाव आहे घेतलेला, ज्याला आपण साखरेचं छान पाणी लावलेलं आहे, त्याच्यावर चॉकलेट लावायचं. केक बनवलेला केक ठेवायचा, परत त्यावर चॉकलेट आणि असं करून 4 लेयर मस्त मी तयार केल्या. आणि त्रिकोणी छान शेप येण्यासाठी मी पाठीमागून थोडा केक कट करून घेतला आणि बघा मस्त असा रेडी झालेला आहे. वरून परत मी जेलीचं चॉकलेट आणि परत चॉकलेट मी छान तुकडे असे करून लावलेले आहेत आणि मस्त सुंदर केक बनून रेडी झालेला आहे. खायला पण खूप मस्त झालाय. नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशा छान-छान रेसिपी बघत राहा, बनवत राहा. रिषभने पण खाऊन बघितला आणि सगळ्यांना आवडला आणि बाकी राहिलेला मी छान असा फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला. पुन्हा भेटूया. बाय.